नमस्कार मित्रांनो, तुमचे स्पर्धा परीक्षा या चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला जनरल नॉलेजचे भरपूर असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। त्यामध्ये सध्या आता पोलीस भरती आणि तलाठी भरतीची परीक्षा चालू आहे। तर त्यासाठी आपण तलाठी भरती आणि पोलीस भरतीला महत्त्वपूर्ण असे म्हणजेच या अगोदर परीक्षेमध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा सराव घेऊन आलेलो आहे। या अगोदर विचारलेल्या प्रश्न महत्त्वपूर्ण आहेत आणि हे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात। आज तुम्हाला महत्त्वाचे असे वारंवार विचारलेल्या टॉपिकवरती प्रश्न तुम्हाला दिले जाणार आहेत आणि प्रश्न आणि त्यांचे उत्तर तुम्हाला तेथेच मिळणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की हे प्रश्न परीक्षेमध्ये सतत विचारले जातात आणि त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त सराव तुमचा या प्रश्नाने होणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओ पाहू शकता। जर तुम्हाला हे प्रश्न लिहून घ्यायचे असेल तरी सुद्धा लिहून घेऊ शकता, कारण की हे प्रश्न या अगोदर विचारलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न आहेत। आम्ही ते प्रश्न स्वतः नोट्सद्वारे काढून घेतलेले आहेत आणि या प्रश्नाचा डेली तुम्हाला सराव होणार आहे। तर चला करूया, आज आपण सामान्य ज्ञानावरती जे जनरल नॉलेजसाठी प्रश्न विचारले जातात तुम्हाला परीक्षेमध्ये, तुम्ही कोणत्याही प्रकारची सरळ सेवा भरती असू द्या किंवा तलाठी भरती असू द्या, पोलीस भरती असू द्या किंवा MPC भरती असू द्या, रेल्वे भरती असू द्या, कोणत्याही परीक्षेसाठी तुम्हाला हे सर्व प्रश्न उपयुक्त असणार आहेत। त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न पाठच करून ठेवणे गरजेचे आहे। हे जर तुम्ही प्रश्न पाठ केले तर तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये यश मिळणार आहे। तर चला करूया सुरुवात पहिल्या प्रश्नाला। बघा, आता या मी नोट्स काढलेल्या आहेत आणि नोट्सद्वारे तुम्हाला प्रश्न आणि फक्त उत्तर सांगणार आहे। त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला पर्याय दिला जाणार नाही आणि हे प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवणं खूप गरजेचं आहे। तुम्ही जर तोंडपाठ केले तर अतिउत्तम असणार आहे। बघा, आता भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन डॅश डॅश रोजी झाले। बघा, भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी झाले आहे? 9 डिसेंबर 1946। त्याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? 9 डिसेंबर 1946 असणार आहे। त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न आहे, भारतीय घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश डॅश हे होते। बघा, भारतीय घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश डॅश हे होते। महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत मित्रांनो, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या जवळच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। लाईक कमेंट हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे। जर तुम्ही लाईक कमेंट केले तर आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह जास्त प्रमाणात येईल। अशाच प्रकारचे तुम्हाला अजून नवीन नवीन प्रश्न आम्ही जास्तीत जास्त कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न देण्याचा प्रयत्न करू। तर बघा, भारतीय घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश डॅश हे होते, तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते। भारतीय जनतेने भारताची राज्यघटना डॅश डॅश रोजी स्वीकृत व संमत केली 26 नोव्हेंबर 1949 रोजी। बघा, भारतीय जनतेने भारताची राज्यघटना डॅश डॅश रोजी स्वीकृत व संमत केली, तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत केली। लक्षात ठेवायचे बघा उत्तर, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष डॅश डॅश होते। भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। लक्षात ठेवायचं आहे, जरा टायपिंगमध्ये थोडेसे स्पष्ट दिसत नाही, परंतु माझ्या बोलण्याकडे ऐकण्याकडे तुम्ही लक्ष द्या, कारण की त्यानुसार तुम्हाला समजणार आहे। बघा, भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष व घटनेचे शिल्पकार डॅश डॅश हे होते। हे तर तुम्हाला माहितीच असतील, परंतु लक्षात ठेवायचे, भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष व घटनेचे शिल्पकार कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। लक्षात ठेवायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती परीक्षेमध्ये तर हमखास प्रश्न विचारला जातो आणि हे सर्व प्रश्न आपण काय केलेले आहेत? राज्यघटनेमधले घेतलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला महत्त्वपूर्ण हे प्रश्न पाठच करून ठेवणे गरजेचे आहे। भारतीय घटना डॅश डॅश रोजी अंमलात आली आहे। भारतीय घटना डॅश डॅश रोजी अंमलात आली आहे, तर 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली आहे। लक्षात ठेवायचं आहे, घटना डॅश डॅश रोजी अंमलात आली आहे, तर 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली आहे आणि स्वीकृत कधी केली आहे?
तर 26 नोव्हेंबर 1949 या 2 तारखांमधला फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा भारतीय घटनेचे डॅश डॅश कलमे व डॅश डॅश भाग व डॅश डॅश परिशिष्टे आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. भारतीय घटनेचे डॅश डॅश कलमे होते तर किती होते? 444 कलमे, 26 भाग व 12 परिशिष्ट होते. परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न, हे सर्व प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला या घटकांचा अभ्यास करणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा भारतीय घटनेत भारताचे वर्णन डॅश डॅश असे केले आहे. बघा भारतीय घटनेत भारताचे वर्णन डॅश डॅश असे केले आहे. तर काय केले आहे? संघराज्य असे केले आहे. लक्षात ठेवायचं आहे, संघराज्य असे केले आहे. भारतीय घटनेत भारताचे वर्णन कसे केले आहे? संघराज्य असे केले आहे. भारताची राज्यघटना डॅश डॅश आहे. अंशतः परिवर्तनीय व अंशतः अपरिवर्तनीय आहे. बघा भारताची रचना राज्यघटना कशी आहे? तर अंशतः परिवर्तनीय आहे व अंशतः अपरिवर्तनीय आहे. लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. भारताच्या राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची पद्धती डॅश डॅश कलमात दिलेली आहे. बघा भारताच्या राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची पद्धती डॅश डॅश कलमात दिली आहे. तर कलम 368 या कलमामध्ये भारतीय राज्यघटनेतील दुरुस्ती करण्याची पद्धत दिलेली आहे. त्यानंतर बघा भारतातील घटना दुरुस्तीची पद्धती डॅश डॅश देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे. भारतातील घटना दुरुस्तीची पद्धती डॅश डॅश देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे. तर दक्षिण आफ्रिका या देशाच्या घटनेवरून घेतली आहे. लक्षात ठेवायचे बघा भारतातील घटना दुरुस्तीची पद्धती दक्षिण आफ्रिका या देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे. घटनेच्या कोणत्या कलमात आणीबाणीच्या तरतुदी केलेल्या आहेत? घटनेच्या कोणत्या कलमात आणीबाणीच्या तरतुदी केलेल्या आहेत? तर 352, 356 आणि 360 या कलमात आणीबाणीच्या तरतुदी केलेल्या आहेत. लक्षात ठेवायचे आहे, प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. आणि जर तुम्हाला माझ्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही पोलीस भरती आणि तलाठी भरतीच्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिका जाऊन बघा, त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांचा नक्की अभ्यास प्रश्न नक्की सापडतील. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींचे आणीबाणीच्या काळातील अधिकार डॅश डॅश देशाच्या घटनेवर आधारित आहेत. बघा भारताच्या राष्ट्रपतीचे आणीबाणीच्या काळातील अधिकार डॅश डॅश देशाच्या घटनेवर आधारित आहेत. तर वायमर प्रजासत्ताक म्हणजे जर्मनीच्या देशाच्या घटनेवर आधारित. भारताच्या राष्ट्रपतीच्या आणीबाणीच्या काळातील अधिकार कोणाच्या घटनेवर अवलंबून आहेत? तर जर्मनी देशाच्या घटनेवर अवलंबून आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आपल्या घटनेतील मूलभूत तरतूद डॅश डॅश देशाकडून घेतलेली आहे? अमेरिका व फ्रान्स. बघा आपल्या घटनेतील मूलभूत तरतूद कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर अमेरिका आणि फ्रान्स या देशाकडून घेण्यात आलेली आहे. मार्गदर्शक तत्वांची कल्पना डॅश डॅश देशांच्या घटनेवरून घेतलेली आहे. मार्गदर्शक तत्वांची कल्पना डॅश डॅश देशांच्या घटनेवरून घेतलेली आहे. तर आयर्लंड आणि आयरिश. बघा मार्गदर्शक तत्वाची कोणाकडून घेतलेली आहे आपल्याला? तर आयर्लंडकडून घेतलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे, भारताचे संघराज्यात्मक स्वरूप डॅश डॅश देशाच्या घटनांचा अभ्यास करून ठरवलेले आहे. बघा भारताचे संघराज्यात्मक स्वरूप डॅश डॅश देशांच्या घटनांचा अभ्यास करून ठरवलेला आहे. तर इंग्लंड आणि कॅनडा या देशाच्या घटनांचा अभ्यास करून ठरवलेला आहे भारताचे संघराज्यात्मक स्वरूप. त्यानंतर बघा भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे संविधानाचा डॅश डॅश होय. लक्षात ठेवायचा, हा प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळेला आलेला आहे. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे संविधानाचा आत्मा होय. लक्षात ठेवायचं आहे, आत्मा होय. भारतीय संविधानानुसार घटनेनुसार अंतिम सत्ता ही डॅश डॅश दिलेली आहे. भारतीय संविधानानुसार घटनेनुसार अंतिम सत्ता ही दिलेली आहे जनतेकडे. लोकशाही पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारा खालील घटक कोणता? तर लोकशाही पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाचा भूमिका बजावणारा घटक कोणता आहे? तर भारतीय जनता किंवा मतदार आहे. भारतीय जनता किंवा मतदार आहे. त्यानंतर बघा संविधानाच्या डॅश डॅशमध्ये भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य
आहे असे स्पष्ट केलेले आहे. तर कशामध्ये स्पष्ट केलेलं आहे? उद्देश पत्रिकामध्ये स्पष्ट केलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे संविधानाच्या कशामध्ये भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य आहे असे स्पष्ट केले आहे. तर उद्देश पत्रिकामध्ये भारताने डॅश डॅश शासनाचा अवलंब राज्यघटनेनुसार केला आहे. भारताने डॅश डॅश शासनाचा अवलंब राज्यघटनेनुसार केला आहे. तर भारताने संसदीय शासनाचा अवलंब राज्यघटनेनुसार केला आहे. घटना समितीच्या एकूण किती बैठका झाल्या आहेत? घटना समितीच्या एकूण 17 बैठका झालेल्या आहेत. संविधानाच्या उद्देशपत्रिकेनुसार भारताचा उल्लेख डॅश डॅश असा केलेला आहे. बघा, संविधानाचा उद्देश पत्रिकेनुसार भारताचा उल्लेख डॅश डॅश असा केलेला आहे. तर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक आणि गणराज्य. बघा काय केले, संविधानाच्या उद्देशपत्रिकेनुसार भारताचा उल्लेख कसा केलेला आहे? तर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक आणि गणराज्य. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना डॅश डॅश साली करण्यात आली. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी करण्यात आली आहे? 1953 साली करण्यात आलेली आहे. बघा, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? 1953 साली करण्यात आलेली आहे. राज्य पुनर्रचना आयोगाने सादर केलेल्या अहवालावरून डॅश डॅश साली भारतात प्रांतरचना करण्यात आली. बघा, राज्य पुनर्रचना आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार डॅश डॅश साली भारतात प्रांतरचना करण्यात आली. तर 1953 साली भारतात प्रांतरचना करण्यात आली. त्यानंतर बघा 26 नंबरचा प्रश्न आहे. डॅश डॅश साली राज्य पुनर्रचना मंडळाची स्थापना झाली. कधी झाली पुनर्रचना? डॅश डॅश साली राज्य पुनर्रचना मंडळाची स्थापना झाली. तर 29 डिसेंबर 1953 साली राज्य पुनर्रचना मंडळाची स्थापना झाली. लक्षात ठेवायचे हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर बघा, पुनर्रचना मंडळाचे अध्यक्ष डॅश डॅश हे होते. बघा, पुनर्रचना मंडळाचे अध्यक्ष डॅश डॅश हे होते. तर श्री सय्यद फाजल अली. लक्षात ठेवायचे पुनर्रचना मंडळाचे अध्यक्ष कोण होते? तर श्री सय्यद फाजल अली. त्यानंतर बघा, पुनर्रचना मंडळावर कोणते सभासद होते? हृदयनाथ कुंजरू, सरदार पन्नीकर. बघा, पुनर्रचना मंडळावर कोणते सभासद होते? तर हृदयनाथ कुंजरू, सरदार पन्नीकर. घटना समितीची स्थापना कोणाच्या शिफारशीनुसार झाली? घटना समितीची स्थापना कोणाच्या शिफारशीनुसार झाली आहे? तर कॅबिनेट मिशन यांच्या शिफारशीनुसार घटना समितीची स्थापना झाली. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका म्हणजेच डॅश डॅश होय. बघा, मग अशा आत्मा काय कुणाला म्हणतात? उद्देशपत्रिकेला म्हणतात. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका म्हणजेच कोण? काय हो? सरनामा होय. घटनेची गुरुकिल्ली म्हणजेच डॅश डॅश होय. घटनेची गुरुकिल्ली म्हणजेच काय? सरनामा होय. लक्षात ठेवायचं आहे आपण काय म्हणतो सरनाम्याला किंवा उद्देशपत्रिकेला. खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे? एकेरी नागरिकत्व हे भारतीय राज्यघटनेचे एक वैशिष्ट्य आहे. राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली? राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली आहे? तर पंडित नेहरू यांनी लिहिली आहे. मूलभूत हक्कांची तरतूद घटनेच्या डॅश डॅश कलमामध्ये दिली आहेत. 12 ते 35. बघा, मूलभूत हक्कांची तरतूद घटनेच्या डॅश डॅश कलमामध्ये दिली आहे. तर 12 ते 35 या कलमामध्ये दिली आहे. समतेचे हक्क कलमे 14 ते 18. समतेचे हक्क कलमे 14 ते 18. त्यानंतर बघा, मूलभूत कर्तव्ये घटनेच्या डॅश डॅश कलमात नमूद केलेली आहेत. मूलभूत कर्तव्ये घटनेच्या कलमात नमूद केले आहेत. तर 51 हे मूलभूत कर्तव्ये घटनेच्या कलमात नमूद केलेले आहेत. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलमे 25 ते 28. बघा, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलमे किती आहेत? 25 ते 28 आहेत. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कलमे. बघा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार कलमे कोणत्या कलमात आहेत? तर 29 ते 30 या कलमामध्ये आहेत. त्यानंतर बघा, भारतीय घटनेच्या डॅश डॅश कलमामध्ये 14 वर्ष वयाखालील मुलांना सक्तीचे मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे. तर भारतीय घटनेच्या 19 या कलमामध्ये 14 वर्ष वयाखालील मुलांना सक्तीचे मोफत व शिक्षण देण्यात आलेले आहे. मार्गदर्शक तत्वांची एकूण संख्या किती आहे? तर मार्गदर्शक तत्वांची एकूण संख्या किती आहे? 18 आहे. सध्या संपत्तीचा हक्क कोणत्या प्रकारचा आहे? तर सर्वसाधारणपणे आहे. 42व्या घटना दुरुस्तीनुसार कोणते नवीन प्रकरण घटनेत समाविष्ट करण्यात आले आहेत? तर मूलभूत कर्तव्ये हे 42व्या घटना दुरुस्तीनुसार
प्रकरण समाविष्ट करण्यात आलेलं आहे. मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कामधून कितव्या घटनादुरुस्तीनुसार वगळण्यात आले आहे, तर 44व्या घटनादुरुस्तीनुसार वगळण्यात आलेले आहे. मूलभूत हक्कांचा समावेश जास्तीत जास्त डॅश डॅश प्रकारात केला जातो, तर 6 नंबरच्या प्रकारात केला जातो. संपत्तीचा हक्क हा डॅश डॅश हक्क आहे, कायदेशीर हक्क आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या वयाची डॅश डॅश वर्षे पूर्ण झालेली पाहिजेत, तर 35 वर्षे पूर्ण झालेली पाहिजेत. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची 35 वर्षे पूर्ण झालेली पाहिजेत. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या वयाची डॅश डॅश वर्ष असणे आवश्यक आहे, तर त्याची सुद्धा वर्ष 35 वर्षे असणे आवश्यक आहे. राष्ट्रपतींची निवडणूक डॅश डॅश निर्वाचित सदस्याकडून होते. संसदेच्या दोन्ही सभागृहातील व घटक राज्याच्या विधानसभातील. बघा, राष्ट्रपतीची निवडणूक कोण करते लक्षात ठेवायचं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहातील घटक राज्याच्या विधानसभातील. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत डॅश डॅश सभागृहाचे निर्वाचित सदस्य भाग घेतात, तर कोण घेतात. राज्यसभा व लोकसभा हे सदस्य भाग घेतात. राष्ट्रपतीचा कार्यकाल डॅश डॅश वर्ष असतो, तर 5 वर्ष असतो. उपराष्ट्रपती, सभापती, उपसभापती, न्यायाधीश यांना टिंबटिंबमधून वेतन मिळते, तर संचित निधीमधून वेतन मिळते. लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रपतींना डॅश डॅश यांच्या समोर शपथ घ्यावी लागते, तर राष्ट्रपतींना सरन्यायाधीश यांच्या समोर शपथ घ्यावी लागते. उपराष्ट्रपतींचा कार्यकाल डॅश डॅश वर्ष असतो, तर 5 वर्ष असतो. उपराष्ट्रपती डॅश डॅश समोर शपथ घेतात, तर उपराष्ट्रपती राष्ट्रपती समोर शपथ घेतात. उपराष्ट्रपतींना डॅश डॅश या नात्याने वेतन मिळते. राज्यसभेचा सभापती या नात्याने उपराष्ट्रपतींना वेतन मिळते. तर मित्रांनो, आपण राज्यघटनेविषयी 50 ते 55 प्रश्न या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. यानंतरचे सुद्धा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचे प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त आहेत का नाही, ते कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.